गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरामध्ये पाऊस जो आहे तो विश्रांती घेतलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आज सकाळपासूनच मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस जो आहे तो रिमझिम स्वरूपात बरसताना पाहायला मिळतोय। हवामान खात्याच्या अनुसार पुढील 6 दिवस जे आहेत ते राज्यभरात मान्सून सक्रिय होणार अशा संदर्भातली माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं देण्यात येते आणि संपूर्ण येलो अलर्ट जो आहे तो राज्यातल्या काही विविध जिल्ह्यांना जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर जो आहे तो पुढील 6 दिवस वाढणार असल्याची माहिती जी आहे ती खरं तर हवामान विभागाने दिलेली आहे आणि हवामान विभागाकडनं अलर्ट देखील जारी करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात पावसानं काही विश्रांती घेतलेली होती, त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे तापमानात संपूर्ण वाढ जी आहे ती नोंदवण्यात आलेली होती, परंतु आजपासून पुन्हा एकदा मान्सून जो आहे तो पुढील 6 दिवस सक्रिय होणार आहे। त्यामुळे रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर अशा जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये मान्सून जो आहे तो पुढील 6 दिवस जो आहे तो सक्रिय होणार असल्याची माहिती आहे। जवळपास राज्यभरातले हे 24 जिल्हे जे आहेत ते या 24 जिल्ह्यांमध्ये पुढील 6 दिवसात मान्सून जो आहे तो सक्रिय होताना पाहायला मिळेल आणि हवामान खात्याकडनं या संपूर्ण 24 जिल्ह्यांना जो आहे तो हवामान विभागाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली होती, त्यामुळे तापमानात अचानकपणे वाढ देखील झालेली होती परंतु पुन्हा एकदा आता मान्सून सक्रिय होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना जो आहे तो वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।